Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? मराठा समाजाची मतं काड्यांवर मोजण्या इतकीच भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांचं विधान तर काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्यांनी चुकीचा व्हिडिओ व्हायरल केला. लोणीकरांची सारवासारव. वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी. मोदी शहांसह महायुतीच्या नेत्यांची बॅग तपासण्याचे धाडस दाखवा. निवडणूक अधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरे संतापले. महायुतीच्या नेत्यांकडून पैसे वाटण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर. फक्त विरोधकांच्याच बॅगांची तपासणी का? राऊतांचा सवाल. तुमचे खेळ बंद करा अन्यथा आमचे खेळ सुरू करू. राऊतांचा इशारा. मवियाने खासदार अमोल कोल्हेंच्याही बॅगेची हेलिपॅडवर तपासणी केली. नियम फक्त विरोधी पक्षांनाच आणि सत्ताधाऱ्यांना मोकळं रान अमान्य. ठाकरेंनंतर कोल्हेंचा व्हिडिओ पोस्ट करत संताप. अकोल्यामध्ये काँग्रेसच्या प्रचार सभेमध्ये नाना पटोलेंचं वादग्रस्त विधान. भाजपवर बोलताना नाना पटोलेंची जीभ घसरली. तर ओबीसींचे लोक भाजपला मतदान करणार का? पटोलेंचा सवाल. अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंसमोर गळ घातली नाही. संबंधातून कसे निर्णय घ्यायचे हा शिंदेंचा विषय. माहींच्या उमेदवारीवरून टीव्ही9च्या मुलाखतीमधून राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया. आधी आणि नंतरच्या 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदावरून जाहीर सभेतही मोदी अमित शहा कधी बोललेच नाहीत. सुरुवातीला भाजपचाच मुख्यमंत्री होणार होता या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंचा सवाल. पुण्यामध्ये भुजबळांना पुणेरी पगडी काढून फुलेंची पगडी घातली आणि हीच पगडी घाला म्हणणं हा शरद पवारांचा जातीवाद. एक तरी उदाहरण द्या म्हणणाऱ्या पवारांना राज ठाकरेंचं टीव्ही9च्या मुलाखतीमधून उत्तर. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. अमित शहांनी सुद्धा याचे संकेत दिलेत. टीव्ही9च्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं भाकीत. पंतप्रधान मोदींची आज पुण्यामध्ये सभा. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या वाहतुकीमध्ये बदल. योगी आदित्यनाथही आज अकोल्यामध्ये सभा घेणार. राहुल गांधींची आज महाराष्ट्रामध्ये सभा. चिखलीमध्ये राहुल बोंद्रे. खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा. गोंदियातले उमेदवार गोपाल अग्रवालांच्या प्रचारार्थ सभा घेणार. अमित शहांची आज घाटकोपर आणि बोरिवलीमध्ये सभा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. धाराशिव, बार्शी आणि लातूरमध्ये उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार. तर आदित्य ठाकरे यांची आज माहीममध्ये प्रचार सभा. शरद पवारांची आज कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर आणि कोपरगावमध्ये सभा. उमेदवारांच्या प्रचारासाठी पवार मैदानात. एकनाथ शिंदेंची आज दर्यापूर, रिसोड, मेहकर, सिंदखेड राजा आणि जळगावमध्ये सभा. तर उपमुख्यमंत्री फडणवीसांची आज कल्याणपूरमध्ये सभा होणार. सुलभा गायकवाडांसाठी सभेचं आयोजन. कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा विभागीय उपायुक्त चंद्रकांत पुनकुंडवालांच्या हस्ते संपन्न. तर त्यांच्या समवेत वारकरी बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई सगर यांना महापूजेचा मान मिळाला. पंढरपुरात कार्तिक एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिर फुलांनी सजलं. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मोदी शहांच्या बॅग येताना नाही जाताना तपासा. मोदी शहा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेत आहेत. उद्धव ठाकरेंची मोदी शहांवर बॅग तपासण्यावरून टीका. ओबीसी हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हैदराबादचा नाही. औरंगाच्या थडग्यावर फुलं वाहत असाल तर खपून घेणार नाही. रजाकारांचं सरकार आणण्याचं स्वप्न पाहू नका. फडणवीसांचा इशारा. वर्सोयामध्ये ठाकरे गटानं हारून खान उमेदवार दिलाय. ज्याचं नावच हारून आहे तो काय विजयी होणार? राज ठाकरेंचा हारून खान यांच्यावर टीका. उबाटाचे उमेदवार उर्दूत पत्र काढतायत. राज ठाकरेंची ठाकरे गटावर पोचरी टीका. रावसाहेब दानवे अर्जुन खोतकरांसाठी कृष्णाच्या रूपामध्ये आहेत. अर्जुनाचा रथ विधानसभेपर्यंत पोहोचला पाहिजे. खोतकर रावसाहेब दानवेंच्या भेटीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. बहीण म्हणून अजित पवारांना एकटं पडू देणार नाही. आईने सांगितलं अजितला एकटं पाडू नका. 23 तारखेला अजित पवारच निवडून येतील. अजित पवारांची भगिनी विजया पाटील यांना विश्वास. आयएनएस वृत्तसंस्था आणि मॅट्रिकच्या ओपिनियन पोलनुसार विधानसभेमध्ये महायुतीचा पारडं जड. महायुतीला 145 ते 165 तर मवियाला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज. महायुतीला 175 पेक्षा जास्त जागा मिळतील. बारामतीमधल्या लीड 1 लाखाच्या पुढे असणार. अजित पवार यांचा दावा. तर सर्वेच्या आधारावर बोलत नाही पण जनता आमच्यासोबत, अमित जिंकणार. फडणवीसांची प्रतिक्रिया. सर्वेवर जास्त विश्वास ठेवू नका. मवियाला विधानसभेला 160 ते 165 जागा मिळणार. संजय राऊतांचा दावा. द महायुती कॅप्शनसह फडणवीसांकडून फोटो ट्विट. फडणवीस, शिंदे आणि अजितदादांचा हातामध्ये हात घेतल्याचा फोटो. महायुती भक्कम असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न. बटेंगे तो कटेंगे नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे आणि दोस्तों को बाटेंगे हाच भाजपचा नारा. उद्धव ठाकरेंची टीका.
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड उत्तम भाषणकार. ज्यांना भाषणकार पाहिजे त्यांनी चंद्रचूड यांना घेऊन जा. उद्धव ठाकरेंची माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका. 2019 मध्ये मित्रांनी धोका केला म्हणून विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला. काँग्रेसची साथ दहशतवाद्यांना आणि हात पाकिस्तानसोबत. वैजापूरच्या सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमार जवळपास 1.5 तास घटनास्थळीच होता. मुंबई पोलीस आणि UPSTFच्या चौकशीमध्ये शूटरची कबुली. काँग्रेसमध्ये मुलांना तिकीट देऊन घराणी चालवली जातात. नागपुरातल्या भाषणातून नितीन गडकरींची काँग्रेसवर टीका. राज्याला पायाभूत सुविधांची गरज, भीक वजा योजनांची गरज नाही. राजू शेट्टींची मविया आणि माहितीच्या जाहीरनाम्यावर टीका. एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं, राजू शेट्टींचा निशाणा. जेवढा जास्त मत तेवढा निधी देणार. साहेबांना मान देऊन ताईला निवडून दिला. आता विधानसभेला मी उभा आहे, मला निवडून द्या. अजित पवारांचं वडगाव निंबाळकर गावामध्ये वक्तव्य. अजित दामोदर गव्हाणेंना आमदाराचं प्रमाणपत्र मिळणार. अजित भाऊ म्हटलं असतं तर कोणीतरी कटछाट करून ट्रोल केलं असतं. पिंपरी चिंचवडमधील सभेमध्ये सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी. भाजप खासदार धनंजय माडिकांविरोधात कोल्हापूरमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल. लाडकी बहीण योजनेवरून महिलांना दमदाटी करणं, माडिकांना भोवलं. धनंजय माडिकांना निवडणुकीचा प्रचार करण्यास बंदी घालावी. भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबांची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी. कोणी काही म्हणू द्या, राज्याचा पुढचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असणार. मी गृहमंत्री होणं कोणाला परवडणारं नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. संजय राऊत म्हणजे उबाठा गटाचा प्रेम चोपडा. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो. काड्या करणं हाच त्यांचा धंदा. शिरसाटांची राऊतांवर टीका. धनुभाऊंनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर बरं झालं असतं. आता आपल्याला धनुभाऊंना आमदार करायचं आहे. धनंजय मुंडेंच्या प्रचारामध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य. माझ्या विजयामध्ये पंकजांचा सिंहाचा वाटा असेल, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी महायुतीमध्ये आली त्याचा राग किती जणांना आला हे कालच्या सभेमध्ये दिसलं. धनंजय मुंडेंचा शरद पवारांना अप्रत्यक्षपणे टोला. माझा भाजपला शर्तींवर पाठिंबा असेल, चुकीचं होत असल्यास विरोधात जाणार. निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा द्यावा लागणार. या प्रश्नावर मलिकांची प्रतिक्रिया. पंढरपूर मंगळवेढ्याचे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पंढरपूरमध्ये मवियामध्ये मैत्रीपूर्ण लढत. काँग्रेसकडून भगीरथ भालके तर शरद पवार गटाकडून अनिल सावंत मैदानात. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील 3 उमेदवारांना नोटीस. प्रचार खर्चामध्ये तफावत आढळल्यानं भाजपच्या सुनील कांबळे, काँग्रेसचे रमेश बागवे, स्वराज्य पक्षाचे यशवंत नडकम यांना नोटीस. ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला संभाजीनगरमध्ये धक्का. किशनचंद तडवाणी 14 नोव्हेंबरला शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तडवाणींची ऐनवेळी माघार. आता मोदींच्या सभेच्या दिवशीच तडवाणींचा प्रवेश होणार. रत्नागिरीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी. अविनाश लाड यांचा राजापूरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज. माझी पक्ष वाचवण्यासाठी लढाई होती. कारवाईनंतर लाड यांची प्रतिक्रिया. मी तुमचा नाही तुतारीचा प्रचार करणार. बबन शिंदेच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांचं वक्तव्य व्हायरल. माढा विधानसभेत बबन शिंदेचे पुत्र रणजित शिंदे निवडणुकीच्या रिंगणात. रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून बंडखोर राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाई. पण काँग्रेसचे नेते सुनील केदार, खासदार श्याम बर्वे आणि रश्मी बर्वे मुळक यांच्या प्रचारात. मवियाचे उमेदवार विशाल बरबटे यांचं टेन्शन वाढलं. बारामतीच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांची वाणीवाडीमध्ये ग्रामस्थांसोबत चाय पे चर्चा. संवाद सभेनंतर हॉटेलमध्ये थांबून ग्रामस्थ कार्यकर्त्यांसोबत साधला संवाद. भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारासाठी पत्नी कांचन कुल मैदानात. दौंडमधल्या गावागावात जाऊन कांचन कुल यांच्याकडून प्रचार सुरू. पुण्याला पाडायचं आणि निवडून द्यायचं गाव पातळीवर ठरवा. फडणवीसांमुळे मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं, त्याचा फटका त्यांना बसणार. जरांगेंची टीका. अर्जुन खोतकरांची कामं गोरंट्याल यांनी चोरली. मुख्यमंत्री मी आणि मेडिकल कॉलेज तुम्ही कसं मंजूर केलं. मुख्यमंत्री शिंदेंचा गोरंट्याल यांच्यावर निशाणा. एकाने बायकोला तर दुसऱ्याने बाबूला उमेदवारी दिली. आर्वीमधल्या माहिती आणि मवियाच्या उमेदवारांवरून बच्चू कडूंची टीका. आर्वीतून माहितीचे सुमित वानखेडे हे फडणवीसांचे विश्वासू तर मवियाच्या मयुरा काळे या खासदार अमर काळेंच्या पत्नी. मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या मंगेश कुडाळकरांकडून जोरदार प्रचार सुरू. कुर्ल्यामध्ये पुन्हा एकदा मंगेश पर्व. कार्यकर्त्यांकडून नारेबाजी. बंटी शेळकेंनी बीजेपी कार्यालयामध्ये प्रवीण दटकेंचा आशीर्वाद घेतला. नागपूरमध्ये बंटी शेळके हे काँग्रेसचे उमेदवार.
अमळनेरमध्ये अनिल पाटलांचा प्रचारासाठी माहितीचा निर्धार मेळावा संपन्न. मेळाव्याला माहितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारं सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. श्रीकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे हजारो स्वाक्षऱ्या करून निधी देतात. उद्धव ठाकरे यांच्याकडे सही करायला पेन नव्हता. श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल. नवापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार शरद गावितांकडून जोरदार प्रचार सुरू. गावितांकडून रात्री कॉर्नर सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. नंदुरबार तालुक्यामधल्या भोणे गावातील अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. भाजपतून अनेक कार्यकर्त्यांची शिंदे गटामध्ये प्रवेश. राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार तर नाना पटोले मुख्यमंत्री होतील. काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्याकडून विश्वास व्यक्त. अलिबाग मुरुड मतदारसंघात माझा विजय निश्चित. मवियाच्या उमेदवार चित्रलेखा पाटलांकडून विश्वास व्यक्त. तर इथल्या विद्यमान आमदारांना काहीच कामं केली नाहीत. महेंद्र दळवींवर हल्लाबोल. नाशिकमध्ये शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदेंचं शक्तीप्रदर्शन. सुहास कांदेंच्या रॅलीमध्ये अभिनेता गोविंदा यांचा सहभाग. सुहास कांदेंना गोविंदांकडून विजयाच्या शुभेच्छा.